महाराष्ट्र शासनाने उल्हासनगरच्या अनाधिकृत बांधकामांसंदर्भात जो अध्यादेश काढलेला आहे, शासन निर्णय, प्रथम मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांचं, खासदार साहेब, आमदार साहेब यांचं मी अभिनंदन करतो का यांनी चांगल्या प्रकारे उल्हासनगर शहर अनधिकृत शहर असलेले शहर अधिकृत होईल या उद्देशाने केलेला हा प्रयत्न आहे। मधल्या काळामध्ये त्यांचे रेट संदर्भामध्ये जी तफावत होती ती आता कमी करून कमीत कमी उल्हासनगरच्या लोकांना त्याचा लाभ होईल आणि कमीत कमी पैसे शासनाला भरता येतील अशा पद्धतीने GRचा आता GR काढलेला आहे। जसा बिल्डिंगांच्या संदर्भामध्ये GRची भूमिका आहे, तशीच मला वाटतं आता झोपडपट्टीच्या संदर्भात या GRची नियमावली लागू होईल। म्हणजे जिथे जिथे शासनाच्या जागा आहेत, ज्या ज्या जागेवर जवळजवळ शहर 25% पण 75% शहर हे झोपडपट्टी आणि या परिसरामध्ये वसलेलं आहे। म्हणजे आता हा GRची एकंदरीत मला वाटतंय, माझ्या माहितीप्रमाणे झोपडपट्टीनं पण लागू होत असेल। तर ज्या ज्या जागा आहेत, ज्या फॉरेस्टच्या मला वाटतं जागेवर असेल किंवा उल्हासनगरमध्ये फॉरेस्टचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळे आहे आजूबाजूला आणि शासनाच्या जागा आहेत, इथे मला वाटतं हा GRचा उपयोग झाला तर खऱ्या अर्थाने आपण उल्हासनगरवासियांना आपण न्याय दिल्यासारखं होईल आणि न्याय दिला आहे असे त्यांची म्हणणं आहे, योग्य आहे। मी उल्हासनगर शहराच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व मंत्रिमंडळाचं, मग मुख्यमंत्री असतील, दोन्ही डेप्युटी CM असतील, खासदार साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, आमदार साहेब असतील, आमदार साहेबांचं खास योगदान आहे। पण आता परिस्थिती अशी आहे, मधल्या काळामध्ये कोणीतरी आम्ही आमच्या पत्राने GR काढायला लावलं अशी जी भूमिका शहरामध्ये चालू आहे ती कुठेतरी थांबेल। आणि वस्तुस्थिती आज अरुण आशांजींनी जी पत्रकाराची आणि ही सगळी भूमिका एकत्रपणे काय झालं होतं, 2 दिवस वेगवेगळ्या भूमिका मांडत होते वेगवेगळे पक्ष, पण आता एकत्र येऊन भूमिका मांडली आणि सगळ्या लोकांना सामान्य याची प्रसिद्धी करणं सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, पत्रकारांचं काम मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर आमच्या सगळ्या नगरसेवक आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं पण काम आहे का शहरातली सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे का आपण आता वेळेमध्ये काय होतं आहे, GR काढला जातो पण तो वेळेमध्ये काम पूर्तता करत नाही आपण आणि त्यामुळे परत थांबलं जातं आहे। असं न होता आता प्रत्येक लोकल लेवलला इलेक्शनच्या माध्यमातून असेल किंवा अनेक याच्या माध्यमातून तळागाळीतील लोकांना हा गोष्टी समजल्या पाहिजेत, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल आणि त्यांनी त्याचे पैसे भरले तर त्यांना घर त्यांचं अधिकृत होईल। अशा पद्धतीने जर भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, प्रत्येक नागरिकांनी केली तर मला वाटतं उल्हासनगरला खरोखरच हे मोठं योगदान आहे। मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपण त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि इथे थांबतो। जय भीम। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।